शुद्ध 2. आई वडील ज्ञात नाही. वेश दिगंबर अवधूत. कार्यकाळ 1856 ते 1878. संप्रदाय दत्त संप्रदाय. श्री दत्ताचे चतुर्थ अवतार. गुरु ज्ञात नाही. समाधी चैत्र व 13 1878 अक्कलकोट येथे. चरित्र ग्रंथ श्री स्वामी लीलामृत. चरित्र ग्रंथ श्री स्वामी लीलामृत व श्री गुरु लीलामृत व श्री गुरु लीलामृत. शिष्य बाळाप्पा महाराज, चोळप्पा महाराज, आळंदीचे नूरसिंह सरस्वती, रामदास बिडकर महाराज. खालील अवतार विशेष. खाली अवतारांवर खाली संतांवर विशेष प्रभाव. खालील संतांवर विशेष प्रभाव. श्री साईबाबा, श्री गजानन महाराज, शेगाव सद्गुरू हरिबाबा महाराज, फलटण शंकर महाराज. श्री स्वामी समर्थ अक्कलकोट महाराजांचा अवतार हा श्री दत्त परंपरेत चौथा मानला जातो. दत्त संप्रदायात ही परंपरा पुढे प्रमाणे आणि वेद आणि पुराण काळात श्री दत्त ही विभूती होऊन गेली. अग्नि ऋषी आणि अनुसया यांचा पुत्र म्हणजे श्री दत्तगुरु हे होत. ऐतिहासिक दृष्टीने पाहता दत्त परंपरेतील पहिले सत्पुरुष म्हणजे श्रीपाद श्री वल्लभ होत. पूर्वेकडील प्रांतात पिठापूर येथे 14व्या शतकात त्यांचा जन्म झाला. त्यांनी आपला अवतार संपविताना पुन्हा भेटेन असे अभिवचन भक्तांना दिले आणि त्याचप्रमाणे तेच पुढे नूहसिंह सरस्वती या नावाने कर्जानगर येथे कर्जा वराड येथे जन्मास आले. त्यांचा अवतार कार्याचा कालावधी इसवी सन 1378 ते 1458 हा आहे. त्यांनी गाणगापूर येथे श्रीपाद श्री वल्लभांच्या पादुकांची स्थापना केली. इसवी सन 1457 च्या सुमारास ते श्रीशैल यात्रेच्या वेळी कर्दळी वनातून गुप्त झाले आणि त्यानंतर सुमारे 300 वर्षांनी कर्दळी वनातून ते पुन्हा प्रकट झाले. तेच स्वामी समर्थ अक्कलकोट महाराज होत. ऐतिहासिक दृष्ट्या ते तिसरे सत्पुरुष असून दत्ताच्या विभूतिमत्वाचा तो चौथा अवतार मानले जातात. श्री दत्त संप्रदायात जनार्दन स्वामी, एकनाथ दत्तोपर, माणिक प्रभू, नारायण महाराज, जालवणकर, चित्त दिगंबर दीक्षित, वासुदेवानंद सरस्वती उर्फ टेंबे स्वामी असे अनेक थोर सत्पुरुष होऊन गेले. श्री स्वामी महाराजांनी स्वतःच मूळ स्वरूप पुरुष. श्री स्वामी समर्थांनी स्वतःचं मूळ पुरुष वडाचे झाड दत्तनगर हे वस्तीस्थान आणि नाव नुहसी भान असे भक्तांना सांगितल्याने दत्त संप्रदायात श्री स्वामी महाराजांचे स्वरूप हे श्री दत्ताचे चौथे अवतारित मानण्यात आले आहे. त्यामुळे दत्तभक्त हे स्वामी भक्त झाले. श्री दत्तात्रयांचे तिसरे अवतार म्हणून अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज मानले जातात. आपल्या अवतार समाप्तीच्या वेळी नूहसिंह सरस्वती श्रीशैल येथून कर्दळी वनामध्ये गेले. तेथे ते तपश्चर्येला बसले. मध्ये 350 वर्षे गेली. त्यांच्या भोवती वाळू तयार झाले. एके दिवशी एक लाकूड तोडताना त्याचा घाव चुकला आणि तो वाळूवर पडला. त्या वाळूवातून श्री स्वामी समर्थ महाराज प्रगट झाले असे सांगितले जाते. लाकडे तोडताना कोराडीचा घाव वाळूवर बसला व तो श्री स्वामी समर्थांच्या मांडीवर लागून श्री स्वामी समर्थ समाधीतून जागे झाले. तो कुऱ्हाडीचा वार त्यांच्या मांडीवर स्पष्ट दिसत असे. श्री स्वामी समर्थ तेथून श्री काशी क्षेत्री प्रगट झाले. तेथून गंगा काठाने कलकत्ता, जगन्नाथपुरी मार्गाने गोदावरी तीरावर आले. प्रथम श्री स्वामी समर्थ मंगळवेढा ग्रामी प्रगट झाले. ते राहण्यात वास्तव्य करीत क्वचित गावात एक ब्राह्मण कुटुंब होते. ते स्वामी महाराज गावात आले की भोजन देत. मंगळवेढा येथील वास्तव्यानंतर श्री स्वामी समर्थ पंढरपूर, मोहोळ, सोलापूर या ठिकाणी वास्तव्य करून श्री अक्कलकोट येथे आले. त्यावेळी 3 दिवस स्वामींनी अन्नग्रहण केले नव्हते. चोळप्पा यांनी स्वामींना आपल्या घरी नेले व त्यांना भोजन दिले. त्यावेळी चोळप्पा स्वामींचे एकनिष्ठ शिष्य झाले. चोळप्पांच्या घरातील मंडळी त्यांना एक वेळा घरात आणून ठेवला आहे असे म्हणत आणि स्वामींच्या दिव्यत्वाची प्रचिती अक्कलकोट येथील मंडळीत येऊ लागली व लोक स्वामी दर्शनास येऊ लागले. राजेसाहेब भोसले यांनी श्री स्वामींवर दूर भक्ती केली. श्री स्वामी समर्थ राजवाड्यात कधी जात व एखाद्या वेळी त्यांचा राजवाड्यातच 4 दिवस मुक्काम असते. अक्कलकोट येथे स्वामी महाराज प्रथम आले. ते खंडोबाच्या देवळातील कट्ट्यावर स्थानपन्न झाले. हे खंडोबाचे देऊळ सध्याच्या एसटी स्टँड समोर आहे. तेथून पुढे वटवृक्षाखाली येऊन त्यांनी तपसाधना केली.
बालमृत्यूचे सिद्ध पुरुष होते. आपल्या वास्तव्यात त्यांनी अनेक विधी चमत्कार केले. राजापूरपासून रंकापर्यंत अनेक प्रेमांचा वर्षाव केला. आपण यजुवृद्धी ब्राह्मण गोत्र कश्यप रास मीन असल्याची माहिती त्यांनी स्वतःची सांगितली. शिष्य दृश्य श्री चोळप्पा यांच्यावरही त्यांनी कृपा केली आणि श्री स्वामी समर्थांची क्रांती दिव्य तेज पुंज होती. शरीराचा वर्ण गोरा होता. ते अजानुभाऊ होते. तेथून स्वामींनी संपूर्ण देशात सर्वत्र भ्रमण केले. विविध ठिकाणी ते विविध नावाने प्रसिद्ध होते. नंतर ते मंगळवेढ्यात आले. त्यानंतर ते अक्कलकोट या ठिकाणी आले आणि शेवटपर्यंत तेथेच होते. सर्वसामान्य भाविक भक्तांना त्यांनी आपलेसे केले. सर्व जातीपातीचे, बहुजन समाजाचे आणि अनेक धर्माचे लोक त्यांच्या भोवती गोळा झाले. त्यांचे बाह्य आचरण काही वेळा बालक भावाचे तर काही वेळा अतिशय रुद्र असे होते. त्यांनी अनेकांचा अहंकार दूर केला, अनेकांना सत्मार्गाला लावले. त्यांचा जसा अधिकार त्याप्रमाणे त्यांच्यावर कृपा केली. निर्भीड स्पष्टवक्तेपणा आणि आत्मीयता यामुळे लाखो भक्तांना त्यांनी आपलेसे केले. त्यांच्या कार्यकाळात देशात इंग्रजांचा अंमल होता. इंग्रज शासनाच्या वरवंट ग्रंथामध्ये जनता भरडत गेली. तिचा आत्मसन्मान त्यांनी जागृत केला. त्यांच्या भक्तांमध्ये हिंदूप्रमाणेच मुसलमान, ख्रिश्चन इति धर्माचे लोकही सामील होते. त्यांच्या भोवती मोठा शिष्य परिवार तयार झाला. प्रत्येक शिष्याला त्यांनी त्यांच्या क्षमतेनुसार कार्य दिले आणि परंपरेची यतका दिली. श्री स्वामी समर्थांच्या विविध शिष्यांद्वारे श्री स्वामी समर्थ परंपरेचा विस्तार फार मोठ्या प्रमाणावर झालेला आहे. त्यातील प्रमुख शिष्य कोल्हापूरचे कुंभार स्वामी, पुण्याचे बिडकर महाराज, मुंबईचे श्री तांतन महाराज, आळंदीचे नुहच्या सरस्वती, श्री शंकर महाराज, श्रीमान बुवा, श्री गुलाबराव महाराज, श्री केळकर बुवा, श्री स्वामी सूत, श्री आनंद भारती, श्री गजानन महाराज, श्री मोरे दादा, श्री आनंदनाथ महाराज हे आहेत. या शिष्यांनी विविध ठिकाणी श्री स्वामी समर्थांचे मठ स्थापन केले आहेत. तसेच श्री स्वामी समर्थ मंदिरे आणि सेवा केंद्रे सुरू केली आहेत. श्री स्वामी समर्थांच्या अवताराविषयी हकीकत त्यांच्या अनेक चरित्रकारांनी वर्णिले आहे. ती अशी: आशा भगीरथीच्या तीरी कर्दळी लीना माझारी स्वामी निजमांतरी ते निर्विकारी चिंतित तर्पचार्या करिता तत्व येऊने हात प्राप्त झाली तपयत्न नुरले तत्वर देह भान ऐशपरी लोटता काळ अंगावरी झाले वारुळ दिव्य सतीज सोजळ देह निर्मळ झालेस ऐशी स्थिती झाल्यावर काय घडला प्रकार भावे एक सादर सौख्यांतर तो आहे लाकूड तोड्या एके दिनी सहज आला त्याच वणी वृक्षावरील घाव घालून डहाळी क्षणी पाडली डहाळी पडताच सकळ ढसून गेले वाळू फार जुनाट मूर्ती सोजवळ बाहेर तत्कळ निघाली आजवानुबाहू दिगंबर पाके तोष सुंदर जैसा पौर्णिमेचा निशंकार सर्व संचार आनंदमय स्वामी लीलामृत श्री नृहस्य सरस्वती ज्या कर्दळी वनातून श्री स्वामींचे अवतार रूप प्रगट झाले. आपण कोठून आला या प्रश्नाला उत्तर देताना स्वामींनी सांगितले, प्रथम आम्ही कर्दळी वनातून निघालो. पुढे फिरत कलकत्ता वगैरे शहरे पाहिली. बांगलादेश हिंदून कालीदेवीचे दर्शन घेतले. गंगा तटाकडे फिरत हरिद्वार व केदारेश्वर पाहिले व पुढे आम्ही गोदाम तटास आलो. गोदावरीचे स्थान करून हिंडत हैदराबादेस गेलो. तिथे काही दिवस राहून नंतर पंढरपूर व बेगमपूर इथे जाऊन हिंडत मोहोळला आलो. तेथून सोलापूरास आलो. तेथे काही महिने राहून अक्कलकोटास आलो. तो इथेच आहे. के ग ब मुळेकर टिळके श्री स्वामी समर्थ महाराज चरित्र सारामृत पान 5 श्री स्वामी महाराज मंगळवेढ्यात प्रगटले याविषयीचा ऐतिहासिक ग्रंथ चरित्रकारांनी नोंदविला आहे. शके 1760 स्वामी जगद्गुरू प्रगटले मंगळवेढ्यात साक्षात दत्त अवतारे. श्री माणिकपूर भेटीनंतर श्री स्वामी समर्थ हे अक्कलकोटात सन 1779 च्या आरंभास आले. श्रीमंत मालोजी राजे यावेळी नुकतेच राजारूढ झाले होते. त्यांनी स्वामींच्या चरणी अपार श्रद्धा होती. श्री स्वामी समर्थांचे प्रगट वास्तव्य एकूण 40 वर्ष असून शके 1760 ते शके 1800 त्यातील 21 वर्षे त्यांनी अक्कलकोट येथे वास्तव्य केले. अक्कलकोट येथील त्यांच्या वास्तव्यात त्यांनी दत्त संप्रदाय बराच वाढविला.
असे पातकी दीन मी स्वामी राया, पदी पात्र सिद्ध व्हा उद्धाराया, नसे अन्य ध्याता जगी या दिनाला, समर्था तुझवेना पार्थू कुणाला. एकदा कलकत्त्याचे एक इंग्रज बॅरिस्टर व एक पारशी गृहस्थ त्यांच्या दर्शनात आले असता आपण तिथे कोठून आलात असा साहेबांनी भीत भीत त्यांना प्रश्न विचारला. तेव्हा स्वामींनी उत्तर दिले ते असे, प्रथम आम्ही कर्दळीवनातून हिमालय निघालो. पुढे फिरत फिरत हरिद्वार केदारेश्वर पाहिले. पुढे स्वामींनी गावांची व तीर्थक्षेत्राची शेकडो नावे घेतली. पुढे गोदा काठात हिंडत हिंडत दक्षिण हैदराबादेत गेलो. तेथून मंगळवेढे पंढरपूर मेघापूर मोहोळ सोलापूर अशी गावं राहत अक्कलकोटात आलो. अकलेस खुदा पहचाना, अक्कल से खुदा पहचाना या बोधवचनांनी लोकांनी स्मृती राहावी म्हणून काय स्वामी अक्कलकोटात येऊन प्रगट झाले असा कोटीक्रमण कोणी करतात व त्यांना त्यांच्या चारित्र्यातील एका गोष्टीचा दाखला देतात. एकदा कोणी एक मोगलाईतील ज्येष्ठ दर्जाच्या सह्याद्री स्वामींच्या मठाशी येऊन क्यू जी क्या अक्कलकोट के स्वामी कहा है असे विचारले. तेव्हा त्या स्वामींनी नेहमीच्या फडकट भाषेत उत्तर दिले, स्वामी बेटे है और स्वामी तो अक्कलकोट में है, ये क्या देखता है. ये स्वामींच्या उत्तराने तो सय्यद समाजावायचे ते समजून एकदम तटस्थ झाला. घटकाभर त्यांनी त्याची उभ्या उभ्या समाधी लागल्याप्रमाणे दिसून आले. त्यातून तो पूर्व स्थितीवर आल्यावर त्याने मुक्त कंठाने स्वामींचे स्तोत्र गायले व आजपर्यंत अनेक साधने केली. पण हा आनंद भाऊ मिळाला नाही. अनेक आगळेच्या यापूर्वी पाहिले पण आज साक्षात खूप जणांचे दर्शन झाले. अरे उसी लिए अक्कलकोट अंदर हर दमे साहेब को सच्चा देख लिया, सब जन मन का सार्थक हुआ, पलक में दरिया माफक हो गया, किस्मत की बात है मैं आपका बंदा हो इत्यादी धनोपचार काढले. यावरून श्री गुरूंचे निवासस्थान अक्कलकोट किंवा प्रज्ञापुरी हेच योग्य असे स्वामींचे भक्त म्हणू लागले. स्वामींचे स्वरूप स्वामी असे आहेत. स्वामी अक्कलकोटीचे म्हणजे बुद्धिमय आहेत. ते स्वतःच म्हणाले, अक्कल से खुदा पहचानो. निष्क्रिय व जुबानी वागणाऱ्याला आणि चिंतन न करणाऱ्याला स्वामींच्या कृपेचा व शक्तीचा बोध होणार नाही. स्वामी अद्भुत आहेत, निर्धन आहेत. चंचल असणाऱ्या स्वामींचे स्वरूप, त्यांची विलक्षण कृतज्ञता आणि त्यांचे विलक्षण व्यवहार अघटित लीला करणार नाहीत व अनुभव येणार नाहीत. स्वामी एकमेव चिरंतन त्या सत्य आहे, बाकी माया भ्रम आहे. ते सर्व शक्तिमान असे सर्व विश्वाचे मालक आहेत. स्वामी अवधूत म्हणजे सर्वोच्च संन्यासी आहेत, परमहास आहेत. स्वामी स्वयंभू स्वसिद्ध आहेत, ते अव्यात आहेत. तेच भक्तांसाठी नाव रूप घेतात. स्वामी ओंकारातील पहिला स्वर अकार म्हणजे शेषव्यायी विष्णू भगवान असे. स्वामींना कुळ जात धर्म पण संप्रदाय नाही. त्यांची उपमा म्हणजे देता येण्यासारखे अधांग सामर्थ्य व ज्ञानरूप आहेत. स्वामी अमर अर्थव्रत अवधूत सर्वकृष्ट आहेत. स्वामी तपोमय अजर यतीश्वर आहेत. ते अखंड व सर्व चराचराला व्यापून आहेत. श्री स्वामी समर्थ कल्याणकारी देवतांचे स्वामी आहेत. सर्व देवता आणि रिद्धी सिद्धी स्वामींची पूजा करतात. स्वामींना काम क्रोधी विकार नाही, तसे संकल्पही विकल्प नाही. ते सर्वसाक्षी आहेत. स्वामींचा सर्व विश्वासील अर्थ आनंद प्रेम आणि सुखरूप असे आहेत. स्वामींचा सर्व जीवातील प्राण व तेज आहेत. स्वामी नित्य जागृत आहेत. स्वामी महाराज या अतिसूक्ष्म अतिविराट वृक्षासारखे वटवृक्षाच्या तळी मुळात दत्तनगर मूळ म्हणून आहेत. सध्या पार्थिव दृष्टीला त्यांचे दर्शन होणे अवघड आहे. स्वामी निरमळसे आहेत म्हणजे त्यांचे आस्थान कशाच्याही आधारावर अवलंबून नाही. त्यांचे स्नान चंद्र सूर्य उदयातील पडीकडे आहे. ते सर्व विश्वाला व्यापून दशामुळे उरलेले आहेत. स्वामी सर्व जीवांचे पापी किंवा पुण्यवान सदृष्ट म्हणजे जिवलग आहेत. त्यांच्या उदारवृत्तीचा त्यांनी सदैव अवतार या मुस्लिम लोकात घेतला आहे. स्वामी अंतसाक्षी प्रत्येकाच्या हृदयात असणार व अनाथ परमार्थ आहेत. स्वामी अंतप्रमाणे म्हणजेच स्मरण करतात, हाक मारतात. भक्तासाठी आवर्जून होणारा साक्षात ईश्वर आहे. स्वामी अमुक आहेत म्हणजेच होणाऱ्या गोष्टींचे कर्तव्यपणा स्वतःकडे घेत नाही. ते निर्मोही निरंकारी तुल्य निंदा नुस्तीवह निर्विकारी साक्षी आहेत. म्हणून ते म्हणायचे, मला नमस्कार करा किंवा नका करू, माझे नामस्मरण पूजा करा किंवा नका करू, मी आहेच. स्वामी अहमभावीन भक्तवान आहेत. अहभक्तावर नित्य प्रसन्न असतात. त्यांच्या
पापवृत्ती व संकटावर ते रागवतात व त्यांची देशवृद्धी व चित्तशुद्धी घडवून आणतात. त्याला मोक्षप्राप्ती घडवतात. स्वामी त्रिकलोक म्हणजे स्वर्गवृत्ती व पताळ त्यांचे अगाध आश्रय आहेत. स्वामी अंतर्वान आत्म्यातून निररूपी निजामृत प्रेरणा किंवा स्तुती आहे. स्वामी चिरविज तपार जन्म जर मरण या अवस्थेची यातना आणि अतिभौतिक ज्ञानी इच्छा पूर्ण करणारे आणि संकटातून वाचवणारे आहेत. स्वामी परमेश्वर आहेत. इष्टवृत्ती श्री स्वामी चरित्रांचे कल्याण मंगल सुखसमाने केवळ स्वामी अचळ सौष्ठव आहेत. बाकी सर्व भ्रम माया आहे. या मायाच्या नादी लागल्याने तिचा मोह पडल्याने केवळ अडकल्याने सुखाचा आहे. स्वामी सजीवाने आहेत म्हणजे गुहागुण आहेत व दूर असल्याने संयमी जगत आहे असे म्हणून रागावर सुद्धा त्यांचे नियंत्रण आहे. स्वामींचा क्रोध सर्व विश्वाला परवडणारा नाही म्हणून ते सर्वसामान्य जीवावर रागवत नाहीत. त्यांच्या विश्वाचे व्यवहार ते सहन करतात. सुंदराबाईची मनमानी सर्व विश्वास आपल्या हातात गोष्टी रूपात धरून ठेवले तरी कोप झाल्यावर सर्व विचाराचा संहार होईल. म्हणून स्वामी म्हणाले, मला राग आला असता तर सगळ्यांची भाजी करून खाल्ली असती. स्वामी भावनाविरहित आहेत म्हणजेच मोहापासून निर्माण होणाऱ्या ममतेचा स्पर्श स्वामींना नाही. स्वामी दिगंबर आहेत. चित्त आणि दिक्क हेच त्यांचे वस्त्र आहे. असे विराट रूपीचे चिन्मय चित्तवड आहे. स्वामींची कृपा उदंड व त्यांच्या मुखातून येणारे श्रीवचन हे श्री अविनाशी तिकडे आहे, सत्य आहे. स्वामी म्हणतील तेच शेवटी खरे होईल. स्वामी कलाकंटक आहेत म्हणजे माया स्वरूप काल शक्तीचा अंत करणारे आहेत. त्यासाठी एक कृतवृक्ष म्हणजे सर्वसिद्ध आहेत. ते कृपासागर आहेत. ते कृताचा आहेत. सर्व कर्मे स्वामीच करतात. उत्पत्ती स्थिती लय स्वामी कृताचा म्हणजे वेद निर्माण करणारे आहेत. श्रुती श्रवण श्रुती स्मरण यांनी उपासनेस योग्य अशी विभूती आहेत. कथित आहे. स्वामी चरित्र आहेत म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश व माया अशा 4 स्वरूपात वावरणारे मन, चित्तवृत्ती अहंकार याद्वारे व्यक्त होणारे नित्य शुद्ध मंगल असे रुक्मिणी चारुनंद अगर शुद्ध असे सूक्ष्मकिरण आहेत. म्हणून स्वामींनी भक्तांना म्हणून स्वतःचे प्रतीक म्हणून स्वामींनी भक्तांना आत्मलिंगन भेट दिले आहे. स्वामींची बुद्धिपती श्री लक्ष्मीपती पृथ्वीपती यथापती व देवपती सर्व देवतांचे देव सर्व सरकाराचे सरकार आहेत. त्यामुळे कोणाचीही सत्ता नाही. स्वामी हे विश्वव्यापी तेज प्रतिभक्ती मूर्ती आहेत. ते स्वामींच्या नेत्रातून प्रगट होते म्हणून स्वामींच्या नजरेला नजर देता येत नाही. अन्नपूर्णेच्या स्वरूपात श्री स्वामी. अन्नपूर्णा ही पार्वतीचा अवतार आहे. हिंदू परंपरेनुसार घरातील सर्वांना पोटभर खाऊ घालणाऱ्या गृहलक्ष्मीला अन्नपूर्णा मानतात. अक्कलकोट स्वामींनी असाच एका प्रसंगी प्रसाद भोजन दिले. कोणाही गावच्या रानातून जाताना श्री स्वामी बरोबर श्रीपाद भट सुमारे 100 सेवेकरी होते. ते सर्वजण चालून भूक लागली होती. थोडे चालून गेल्यावर स्वामी एका शेतात बसले. तेथे त्यांना शेतकऱ्यांनी फलहार दिला, पाणी दिले. पण इतरांच्या भोजनाचे काय? स्वामी सर्वांना म्हणाले, त्या आम्रवृक्षाखाली जा. इतरांना वाटले तिथे कोणीतरी जेवण देईल. श्री भटांना मात्र समर्थांवर पूर्ण श्रद्धा होती. काही मंडळींना घेऊन ते तेथे गेले. तेव्हा तेथे एक वृद्ध सुवासीन प्रसन्न मुखाने उभी होती. श्रीपाद भटची चौकशी केली. तीच तेव्हा महिला म्हणाली, आज आमच्यापैकी बरीच मंडळी येथे भोजनात येणार होती पण अजून ती आली नाही. आता सूर्यास्त होत आला त्यामुळे तुम्ही हे सर्व अन्न घेऊन जा. तिने शिजवलेला सर्व स्वयंपाक श्रीपाद भटांना दिला. ते सर्वजण जेवून घेऊन श्रीपाद भट व अन्य भक्त स्वामींकडे जाण्यास निघाले. त्यांनी त्या सुवासिनीला आग्रह केला पण ती म्हणाली, तुम्ही पुढे चला, मी मागाहून दर्शनाला येते. श्रीपाद भटांनी सर्व सेवेकरास जेवण वाढून घेण्यास सांगितले. सर्व तृप्त झाले. अशा प्रकारे स्वामी समर्थांनी सर्व भक्तांना अन्नपूर्णेकरणी भोजन करून घातले अशी सर्वांची श्रद्धा आहे. फार थोड्यांचे भाग्य श्रीपाद भट यासारखे एकनिष्ठ सेवक ज्यांना प्रत्यक्ष अनुभव अन्नपूर्णेचे प्रत्यक्ष दर्शन घेण्याचे भाग्य लाभले. अक्कलकोटात राहाव्यास येण्याच्या पूर्वी गावाबाहेरील एका माळावर काही दिवस स्वामी राहत असत. तेथे येणाऱ्या एका गोरख्याला पोराला, तुझ्या गावात येऊ का असे स्वामी विचारित. 2 दिवस त्याने काहीच उत्तर दिले नाही. तिसरे दिवशी तो या म्हणाला. तसे स्वामी गावात गेले. त्याप्रमाणे अक्कलकोटात श्री गुरुंनी ओळख प्रथम गुरुक्याच्या मुळाची झाली. अक्कलकोटात आल्यानंतरच स्वामींचे चारित्र्य
चारित्र्य उपलब्ध आहे, त्यापूर्वी विशेष उपलब्ध नाही. एकदा स्वामी अक्कलकोटात त्यांचे एक भक्त चित्तोपंत टोळ यांच्या घरी असता वसंत ऋतूतील एका मध्यरात्री अंगणात पडलेला होते. तेव्हा स्वामींनी नाण्याची लहर लागली व गोरे रूप तुझे तुझला पाहिले सात ताल मांडीवर ही जुनी लावणी स्वामींनी संबंध म्हटली. ती ऐकून पंतांना नवल वाटून ते म्हणाले, महाराज, आपण पूर्वश्रमात गृहस्थ होता असे वाटते. आपली जात कोण, आई बाप कोण? स्वामींनी चटकन उत्तर दिले की आमची जात सांबार, आई म्हारीण व बाप महार आहे असे म्हणून महाराज पोट धरून मोठमोठ्याने हसू लागले. अक्कलकोटात एक म्हातारी सोनारी वेडसर दिसते, पण तिला स्वामींची भाषा इतरांपेक्षा जास्त कळे. एकदा तिच्या देखत महाराजांनी एक कलाप्रमाणे प्रश्न विचारला, स्वामींनो, आपण कोण आहात? त्यावेळी श्री स्वामी समर्थ म्हणाले, मूळ पुरुष वडाचे झाड, दत्तनगर. हे ऐकून ती म्हणाली, वटपत्र शयनी मूळ पुरुष दत्ताचे रूप अवतारले आहेत. नंतर कोणी कर्वे यांनी विचारले, हे महाराजांचे अवतारले. नंतर कोणी एका कवीने विचारले की महाराजांचे सात्य पुरुष वचन आहे, परंतु आपली ज्ञाती कोण? समर्थ म्हणाले, आम्ही यजुर्वेदी ब्राह्मण. आमचे नाव नूरश्वती भावन कश्यप. गोत्र आमची मीन राशी. पुन्हा विचारल्यास टाळक्यात पाय मोज. पण काय रे, तुझी फरफकड मुलगी पुण्यास रात्रंदिवस फिरते, तिची ज्ञानी कोण? हे ऐकून प्रश्न विचारणारा गृहस्थ ढेकळासारखा विरघळला. बऱ्याच जणांना हा प्रश्न पडतो की आपण स्वामींची इतकी सेवा केली तरी महाराज अजून का प्रसन्न होत नाही, अजून त्यांची कृपादृष्टी का होत नाही? याला कारण आपला मागील जन्म आपल्याला ज्ञात नाही. सर्वांना दुःखे असतात. दुःख संकटे एकामागून एक येतच राहिली. नंतर पण मन खट्टू होते. आपल्याच वाट्याला एवढी दुःख का? इतके नामस्मरण केले तरी महाराजांना आपली दया येतच नाही का? आणि निराशेने कधी कधी नामस्मरण सोडून देण्याचे विचारही मनात येऊ लागतात. पण अशा विकल्पांना अजिबात थारा देऊ नये आणि आपण नामाला धरून राहावे, कारण हीच आपल्या परिस्थिती वेळ असते. आणि महाराजांची इच्छा हीच असते की आपण प्रारब्धपासून मुक्त होऊन मोक्ष पदाचे यात्री व्हावे. आपले स्वामी तर इतरांचे कान वाळू दयाळू आहेत की ते दुःखातही आपल्या एखाद्या आशेचे किरण सुखाची एखादी झुळूक सतत दाखवत राहतात, जेणेकरून आपल्या प्रिय भक्त आपल्यापासून दुरावू नये असे स्वामींनाही वाटत असते. अशा वेळी ते नामरूपाने सदैव आपल्या बरोबर राहून अडचणीच्या काळात आपला मार्ग सुखकर करत राहतात. म्हणूनच नामाला कधीच सोडू नये, कारण आपले पूर्वसंचित संपल्याशिवाय आपली साधना पाहायला येत नाही. हेच स्वामी विद्याधारणेच्या दृष्टातून आपल्याला जाणून घ्यावायचे आहे. दुःख संकटे असतील तरच आपल्याला सुखाची किंमत कळते आणि भगवंतांच्या अस्तित्वाची जाणीव ही या एकाच गोष्टीमुळे आपल्याला होत राहते. म्हणूनच श्री स्वामी नाम नौका भवसागरी तराया. ब्रह्मभोवऱ्यात अडकली नौका कधी न बुडली. धरी नाही सुकाणू हाती बैसलेच स्वामी राया. आपल्या आयुष्यात काही मिळवायचे असेल तर ती फक्त स्वामी कृपाच, दुसरं काही नको. ती एकच भावना अंतःकरणाला खोलवर रुजवावी, कारण तीच एकमेव शाश्वत सुखाच्या विश्वासाची जागा आहे. बाकी सर्व आशक असतात आणि म्हणूनच दुःखातही असतं. यासाठी स्वामी मला फक्त तुम्ही हवे आहात अशी तळमळ जीवाला लागली तरच स्वामींच्या अस्तित्वाची प्रचिती येते. आणि मग सुखदुःखासारख्या क्षुल्लक गोष्टींची बाधा स्वामी आपल्याला होऊ देत नाहीत. कारण स्वामी माऊली म्हणजे साक्षात दत्तमूर्ती. दया म्हणजे देणारा, सर्व काही आपल्या भक्तांवर प्रेमाने लुटवणारा कृपा सिंधू आहे. तो फक्त आपली अढळ निष्ठा आणि अनन्य प्रेम हवे. माऊलीवर निवडुंगाच्या बनाजवळ आल्यावर बाकींची सर्व मंडळी थकली. एकटा चोळाप्पा मात्र कसलीही मनात शंका न घेता निर्भय होऊन निष्ठेने स्वामींच्या मागे चालत राहिला. आणि काय आश्चर्य, एकही काटा चोळाप्पांच्या पायात मोडला नाही. जणू काही ते काटे नव्हतेच. फुलांच्या गालीचाच अंतरला होता. स्वामी आपल्या परमभक्ताच्या निष्ठेची परीक्षा घेत असत. प्रारब्धाने किती दुःख संकटे आली तरी भगवंताच्या चरणावर अढळ श्रद्धा आहे नाही हे ते पाहतात. आणि एकदा एक भक्त त्यांच्या परीक्षेला उतरला की स्वामींच्या कृपेला सीमाच राहत नाही. स्वामी अक्कलकोटात प्रगट होण्यापूर्वी त्यास अनेकांनी अनेक ठिकाणी पाहिलेले असल्याचे आढळून आले आहे. ते अक्कलकोटात येऊन राहिल्यावरही त्यांचा संसार एकाच वेळी अनेक ठिकाणी होत असतो.
ती पाहिली तर श्री श्री नृसिंह सरस्वती वृत्तीपेक्षा पूर्वीच्या क्रमात वाणीला कित्येक दत्त अवतारांशी आधी जुळतेशी दिसते. चरित्रकार भगवंत लिहितात, महाराजांची वृत्ती फारच विलक्षण प्रकारची असते. त्यांच्या वृत्तीस कित्येक लोक विषावृत्ती म्हणत. प्रातःकाळ होण्याबरोबर नित्य नामाने उठून संन्यामार्गात योग्य असा प्राण त्यांनी जप ताप किंवा अनुष्ठान अथवा ध्यान ध्यान वगैरे काही करण्याचा नियम नसून स्वच्छेने दुसऱ्यांच्या हाताने सर्व कारभार होत असते. महाराजांना स्थान दुसऱ्याने घालावे परंतु स्नान व्हावे असे त्यांच्या मर्जीत असल्यास महाराजांना जेवण दुसऱ्यानेच घालावे परंतु जेवावे अशी महाराजांची लहर लागल्यास महाराजांच्या अंगावर पांघरून दुसऱ्यानेच घालावे परंतु ते अंगावर असावे असे त्यास वाटल्यास महाराजांनी मनाला वाटेल त्या ठिकाणी जावे. ती जागा मग राजाचा राजमहल असो अगर स्मशानभूमी असो वाळवंट असो किंवा निवडुंगाची जागा असो. महाराजांचा प्रतिबिंब करणारा कोणी नसे. महाराज चारील त्याच्या हाताने अन्न खात असत परंतु महाराज आध्यमार्गी होते अशी कल्पनाही कोणास करवत नसे. महाराज कधी कधी दिवसातून दोनदा स्नान करीत. केशरच्या व चंदनाच्या उट्या अंगावर लावून घेत आणि आरती करून घेत. कधी कधी 8 दिवस स्नानच करत नसे. कोणास का कळत. एखाद्या बागेत अगर स्मशानानंतर अगर जंगलात जाऊन राहत. महाराज चालू लागले म्हणजे त्यांच्याबरोबर कोणाचेही चालणच नसे. ते बोलून लागले म्हणजे ऐकण्यासारखे काही बोलत असत. हुक्का ओढू लागले म्हणजे एकासारखे हुक्काच ओढीत बसत. लहान मुलांजवळ खेळू लागले म्हणजे एकसारखा खेळच चालवावा. एके वेळी स्वारी लागावली म्हणजे 7 दिवस त्यांचा रागच खाळू नये. आनंदात स्वारी असली म्हणजे सर्वांजवळ मधुर वाणीने बोलावे. अशा प्रकारची महाराजांची दर घटके सृष्टी बदलणारी असल्याने त्यांच्याविषयी खरी परीक्षा करणारे पारख यातून कोणालाच झाली नाही. नामाला कसली उपाधी नाही, काळ वेळ नाही, लहान तोंड नाही, कृपा व्हावी यापेक्षाही व्हावी. संकल्पना जरी नामाने सुरुवात झाली तरी हरकत नाही. नाम आपले काम करतेच. नामाने प्रभाने हळूहळू तो नाम आपल्या हृदय महाराजांनी घेतले जाऊ लागते आणि स्वामी नामावर आपले प्रेम कधी जडले ते आपल्याला कळत नाही. कारण ही किमया देखील स्वामीच करतात. हा नामाचा प्रभाव आपल्या न कळत आपल्या अंतःकरणावर होतो. नामाचेही असेच आहे. ज्याप्रमाणे ताकात लोणी लपलेले असते पण ते सतत घुसळावे लागते. सतत नामानंतर नामाचे प्रेम दडलेले असते. तर सातत्याने व भावपूर्ण अर्थ करण्याने आपण जर नामाचा अभ्यास केला की नामाचे प्रेम आपोआप येतं. प्रपंचात असे लाभच कर्म कर्तव्य यांना आहे तितकेच महत्व परमाच्या नामस्मरण आहे. प्रपंच स्वामींनीच म्हणून प्रेमाने प्रेम करावा म्हणजे तो छान होतो आणि तितक्याच प्रेमाने तो करताना वचने अत्यात गोड स्वामी नाम घ्यावे. एकदा का आपण स्वामींचे होऊन स्वामी नामात दंगत झालो की नाम आपले काम करतेच आणि त्याचा प्रभावाचा सुंदर पुन्हा सहानुभूतीच्या हृदयावर अनेक दुर्भार प्रसंगातून संकटातून आपली काळजी घेऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे या आश्वासनाची प्रचिती देतात. आपल्यावर कृपा करतात आणि आपल्या जवळच असल्याची स्पष्ट केली आहे. प्रसंग असा की श्री स्वामी समर्थ. चूक भूल माफ असावी.